येस, या खारेपाट विभागाचा आपण उल्लेख करत आहोत. मिठाचा आगर म्हणून हे खारेपाट विभाग प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर मच्छीचं कोठार म्हणून हा खारेपाट विभाग प्रसिद्ध आहे. भाताचं कोठार म्हणून हा खारेपाट विभाग प्रसिद्ध आहे. अशा भरपूर काही गोष्टी या खारेपाट विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. प्रश्न मात्र भरपूर या खारेपाट विभागामध्ये आहेत, परंतु खारेपाट विभाग या गोष्टींसाठी प्रसिद्ध देखील आहे. तर जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे याच विभागातील लोकल बॉयज अर्थात जगदंबा वाशी संघ खेळताना पाहायला मिळेल. तर त्यांच्या अगेन्स्ट या पेण तालुक्यातील एक दमदार संघ, कर्तृत्ववान संघ अर्थात धैर्येश्वर डोलवी संघ, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये तब्बल 84 धावा समोर ठेवल्या होत्या गवदेवी दीव संघाच्या. तोच संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि माझ्या जोडीला साथी समालोचक म्हणून रावेगावची आन बान शान आणि सध्याच्या घडीला अनेक बहिणींचं भाऊजी म्हणून, अनेक वहिनींचं माफ करा, भाऊजी म्हणून ज्यांची एक वेगळी ख्याती आहे ते अक्षय पाटील सर, शिक्षण क्षेत्रातील आणखीन एक चांगलं आघाडीचं नाव म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहत आहोत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिला गोलंदाज जय तयार आणि स्ट्रायकर बॅट्समन सचिन. सचिन आणि मचिंद्र हे जोडी. पहिला बॉल जयचा. ओ पहिला बॉल भन्नाट वेगानं बीट केलंय. पहा डोळ्याचं पातळ लवतं तोपर्यंत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्याने आत्ताच आपल्या कॅप्टन बाईट मध्ये सांगितलं होतं की आमचे प्रेक्षक असल्यानंतर एक वेगळी ऊर्जा असते आम्हाला. नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक म्हटले की पाठीराख्या आहेत आणि या पाठीराख्यांच्याच या सपोर्टच्या माध्यमातून हा संघ उतरतो. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावासाठी आणि गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जातो. अशात प्रेक्षकांची भूमिका फारशी महत्वाची आहे. फटका चांगला आहे. मिडविकेटच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अगोदर बॉल फरार. येतील धावा 4 चौकार. क्रिकेट म्हटलं पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त आक्रमण करायचं आहे दोन्ही बॅट्समनला आणि पहिला चौकार आलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. गोलंदाज ओ यानंतर बॅटची कडा. फाईन लेगला शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कम बॅक केलंय. नक्कीच कमबॅक फारसं महत्वाचं आहे आणि मगाशी डोलवी संघाने काय प्रचंड जबरदस्त फलंदाजी केली त्याच्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेला गावदेवी दीव संघाला पराभूत केला आणि एका बाजूला जर आपण वाशी संघाचा विचार केला तर त्यांना मात्र बनवायच्या होत्या फक्त 28, पण अटॅकिंग गोलंदाजी त्यांची आणि हे पहिल्या षटकामध्ये एक चौकार या फलंदाजाचा बॅट मधून डीप मिडविकेटच्या दिशेने देखील आलं. अशा त्या धावा धावफलकावर आहेत 4. पुढचा बॉल जय यांचा. यावेळी मात्र चांगला फटका आहे. वन बाउंस बॉल सीमा रेषा पार. ये दिल मांगे मोर. आलाय 4 चौकार. धावफलकावर आल्या 2 चौकारांचा समावेश आहे. जयच्या गोलंदाजी संमिश्र राहिली. पहिल्या बॉलवर आला होता डॉट, त्यानंतर 4 पुन्हा एकदा डॉट आला आणि त्यानंतर 4. कभी खुशी कभी गम वाला हा षटक सध्या जय टाकत असताना आपल्या जगदंबा वाशी संघासाठी, परंतु सचिन इज ऑन फायर. यावेळेला मोठा फटका लॉब केलाय लॉग ऑफच्या दिशेनं. पकडला जाईल. बिग फिश इन द नेट. क्रिकेट आला. यावेळेला मात्र पहिला विकेट गारद केलाय सचिन पाटील. बॅक टू द टेकआउट. मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं फटका चांगला होता, परंतु एलिमिनेशन कमी. दूरी रही अधुरी आणि इथं अधुरी कहाणी राहिली सचिन या फलंदाजाची. दर्जेदार झेल पकडला गेलाय आणि कॅचेस विन मॅचेस सातत्याने आपण म्हणत असतो आणि तीच कॅच या ठिकाणी घेतली गेली आणि एक हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळाला. एक विस्फोटक बॅट्समन मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला धक्का धैर्येश्वर डोलवी टीमला. धावसंख्या स्कोर कार्डवर 8. नक्कीच यावेळेला गर्दी प्रेक्षक गर्दी करून आहे त्यांना देखील संधी आहे
अयुबा कॅच पहिली पकडेल आजच्या या रजनीतील त्याला मात्र पैठणी दिली जाईल. त्याच्यामुळे प्रेक्षक देखील एकटक नजरेने मॅच पाहत आहेत. कधी आमच्या दिशेने चेंडू येतो आणि कधी ती कॅच पकडतोय आणि नक्कीच त्यांच्या अर्धांगीला कधी साडी घेऊन जातोय अशी उत्कंठा क्रीडा रसिक प्रेक्षकांमध्ये आहे. 8 धावा धावफलकावर डोल्बी संघाचा मगाचा हा फलंदाज ज्या पद्धतीने बरजला होता त्याला मात्र पहिल्या षटकामध्ये जय मात्रेने शांत केले. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 1 विकेट आणि 8 धावा धावफलकावरती येते धैर्येश्वर डोल्बी संघाची पाहतोय. मयूरने जे कॅच घेतलं त्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्यापर्यंत आलेले ते नंतर घेऊन जायचं आहे. परंतु चांगले बिग फिश इन टू द नेट पहिला धक्का जरूर लागलाय. जयत पुन्हा एकदा तयार, वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करतोय. ओ फटका चांगलाय, लॉब केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पहा. बॉल चाललाय सीमारेषा पार, फरार, येथील धावा 4, चूक झाली. खोलवर टप्प्यावरचा बॉल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, तिथे पहा कॅच आणि तिथे बॅलन्स गेलाय आणि तदनंतर समय सूचकता दाखवली खरी परंतु शेवटच्या क्षणाला बॉल टप्पा पडून मैदानाच्या बाहेर गेलाय ओव्हर द रोप आणि त्यानंतर 4 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा जर उल्लेख केला डॉट बॉल काहीसे आले खरे परंतु 3 चौकार आलेत आणि त्या 3 चौकारानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. नक्कीच आपला मात्र 12 धावा धावफलकावर त्यामध्ये आपण सचिन याच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले आणि विक्रम याच्या आल्या पहिल्याच बॅटमधून इथे आपण चौकार पाहिला. किंबहुना इथे मात्र क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं तर धावफलकावर धावा थांबवता देखील आल्या असत्या पण मात्र गोलंदाजी चांगली झाली. क्षेत्ररक्षकांना म्हणावी तशी मात्र सहकार्य गोलंदाजाला दाखवलं नाही. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावर 1 गडी बाद धैर्येश्वर डोल्बी संघाच्या आपण पाहतोय. एक ऑन साइडला चौकार आला, त्यानंतर एक लॉंग ऑनच्या दिशेने 1 चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने 1 चौकार. अशा पद्धतीनं 12 धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद धैर्येश्वर डोल्बी संघ. मागच्या मॅच मध्ये अनिकेतने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि त्यालाच पुन्हा एकदा 3च धावा खर्च केल्या होत्या. त्याला पहिले विश्वास करो पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करो गडीची जाहिरात आपण पाहिलेली आहे आणि आता अनिकेतला आणलेला आहे. मचिंद्रसाठी पहिला बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, लेट कट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल लवकर गेला आणि तदनंतर बॅटचा फेस ओपन झाला, आलाय डॉट बॉल. जगदंब वाशी संघाची जमेची बाजू सर गोलंदाजी कर मगाशी देखील आपण पाहतोय 27 धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलं आणि पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली पण मात्र सहकार्य आलं नाही क्षेत्ररक्षकांकडून. फुलरलेनचा बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकता काहीसा थोडंसं अडथळा निर्माण करत असताना स्लोवर वन डिलिव्हरी थोडंसं आपण पाहिलं तर फिंगर रोल्स केले या बॉलवर आणि हळूवार हाताने या बॉलला फेकले. तोपर्यंत आपण पाहिलं मचिंद्र थोडेसे अडकळले परंतु बाईच्या स्वरूपात 1 रन्स आली आणि तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली. मी म्हणेन अशाच जर 1-1 रन्स यायला लागले तर या ठिकाणी इथे देखील या मॅच मध्ये वर्चस्व गाजवू शकतं जगदंबा वाशी टीम. लगेच शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पाहायला लागला होता. याला आडव्या बॅटनं मारला, ऑन साइडला मारला, डीप विकेटच्या दिशेने अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना 1 धावसंख्या पूर्ण केली. आता मात्र थोडासा मात्र इथे लगाम लावलाय कारण मोठे फटके आता आलेले आहे. मच्छिंद्र प्रयत्न करतोय आणि त्याच्यासमोर विक्रम देखील प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नांना साजेचं यश मिळत नाही. त्याचं कौतुक करेल मी गोलंदाजाचं ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. दीव संघाच्या सोबत खेळत असताना जी सुसा सुटलेली गाडी होती त्याला आता ब्रेक लावला. तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला 1 बाउन्स. अफलातून फिल्डिंगचं प्रदर्शन कारण अंडर फ्लडलाच तुम्हाला खेळताना कुठेतरी थोडंसं स्ट्रगल जरूर करावा लागतो कारण वाशी संघाला एवढं काही अनुभव नाही नाईट स्पर्धा खेळण्याचा परंतु हे खेळाडू जर आपण विचार केला तर अंडरआर्म क्रिकेट खेळतात आणि त्याचा थोडासा फायदा इथे सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु चांगली गोलंदाजीचा तोफखाना सध्या अनिकेत टाकत असताना आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा पहा अगदी वेगानं पूर्णपणे बीट केले आणि आता खेमा मात्र आपण पाहतो टाळ्यांचा कडकडाट हा शोर आहे. हे दिल मांगे मोर कसं सांगतात आणखीन 1 डॉट बॉल येऊ दे. नक्कीच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कौतुक करेल मी प्रशंसा करेल या गोलंदाजाची ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली गुडलँड स्पॉटवरती इथे टार्गेट केलं जातोय. राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना अनिकेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा पहा
वारंवार बीट केले जातात. अगदी मी म्हणेन व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी, तिखट मारा करत असताना, परंतु पहा वेगाने गोलंदाजी करण्यापेक्षा टप्प्यावरची गोलंदाजी आणि टप्पा अचूक असला की कार्यक्रम होतोच, हे त्याने अनिकेतनं दाखवून दिलं. ज्याच्या मागच्या मॅचमध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, अजूनही आता त्यांनी ग्राफ खाली आणलाय. या ओव्हरमध्ये त्यांनी आता फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये 3 डॉट बॉल टाकलेले आहेत. काय अफलातून गोलंदाजी पहा. म्हणजे एखाद्या टीमचं गोलंदाजी हे देखील शस्त्र राहू शकतं आणि मला हेच म्हणायचं की गोलंदाजी हा फार मोठा की फॅक्टर असू शकतो. ते सध्या जगदंबा वाशी संघ दाखवतोय. नक्कीच आपण जगदंबा वाशी संघाचा विचार केला 15. तर गोलंदाजीमध्ये प्रभाव त्यांनी नक्कीच टाकलाय. मागाच्या मॅच मध्ये देखील आणि आत्ताच्या मॅच मध्ये देखील तो प्रभाव सातत्याने इथे पाहायला मिळतो. एका बाजूला आपण धायरेश्वर डोलबी संघाचा विचार केला, हा तर संघ आपण पाहतोय 2 मागच्या वर्षाचा विचार केला तर हा ए गटामध्ये खेळणारा संघ आहे, पण किंबहुना आता फॉर्म पासून थोडा मात्र लढतोय आणि तेच मात्र आम्हाला सातत्याने या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालं. पहिल्या मात्र मॅच मध्ये अधिकच्या धाबा बनवल्या, पण दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी इथे मात्र नक्की पकड या गोलंदाजाने बनवलेली आहे. आता मात्र 1 विकेट गमावला, 15 धाबा धावफलकावरती 2 षटक संपलेत. अधिकचा वेळ घेऊ नका, चला टाइम अलर्ट असणार आहे. दोन्ही संघांना विशेष सूचना आम्ही आमच्या माध्यमातून देतोय. अगदी आपण पाहतोय 2 षटकं म्हणजे 12 चेंडूमध्ये फक्त 15 धावा आल्यात, 1 गडी बाद झाला. आता मात्र 3ऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. 15 मध्ये 1 सध्याच्या घडीला ही स्थिती मैदानामध्ये आपण पाहू शकतात. परंतु इथून कमबॅक धायरेश्वर डोलबी करेल. एक मोठा संघ आहे, त्याच्यासमोर नवोदित संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय जगदंबा वाशी संघ. त्यामुळे ही कॉन्टेस्ट फार महत्वाची आहे. त्यांच्यावर आपला प्रभाव दबदबा निर्माण करत असताना जगदंबा वाशी संघ. यावेळेला मात्र आपण पाहू शकतात मच्छिंद्रचा वार, धुवाधार बॉल सीमारेषा पार, आलाय दमदार षटकार, 6 धावा. शक्ती आणि युक्तीचं कोऑर्डिनेशन म्हणजे मच्छिंद्र. अगदी आपण पाहतोय भारदस्त ध्येयष्टी असलेला फलंदाज ज्या पद्धतीनं मात्र त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू येतोय ना, त्याला मात्र नक्कीच षटकार आणि चौकाराच्या प्लॉट मध्ये पाठवण्याची धमक या फलंदाजामध्ये आहे. तो मच्छिंद्र मात्र आता गरजलाय, बरसलाय. मगाच्या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. आज मात्र खेळाडू सर चर्चेमध्ये आहे. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून चर्चेत असणारा खेळाडू हा म्हणजे धायरेश्वर डोलबी संघाचा मच्छिंद्र. या बैलाला मात्र पायामध्ये टाकलेला चेंडू लॉप केलाय, लागला, पकडला, जेल संपला. या बेलला मच्छिंद्र याचा खेळ, मोठा विकेट मिळालाय या बेलला मात्र नक्कीच वाशी संघाला. धीरजने अफलातून झेल पकडलाय आणि त्याच्यासाठी स्मिथ साठी 2 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक जरूर या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोच झालेला आहे. आणखीन एका विकेटची गरज आहे. रमेश भोर यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. परंतु सध्या नाजूक अवस्थेमध्ये धायरेश्वर डोलबी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव असलेला धायरेश्वर डोलबी संघ, तर एकीकडे अंडरआर्मचा बादशाह असलेला हा जगदंबा वाशी संघ. यांच्यामधली कॉन्टेस्ट प्रेक्षकांसाठी फार मोठी पर्वणी आहे. पहा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. अक्षय सर जेव्हा उसेन बोल्टने तब्बल 9 गोल्ड मेडल जिंकले, ज्याच्यामध्ये त्याला 115 सेकंदाचा वेळ लागला आणि त्याची टोटल रक्कम होती 20 करोड, परंतु ती 20 करोडची रक्कम किंवा 115 मिनिटं 115 सेकंद धावण्यासाठी त्यांनी तब्बल 20 वर्ष सलग प्रॅक्टिस केलेली होती. म्हणून मी म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओ बैठा फटका, घुटना टेक, तमाशा देख. परंतु तिथे काय घडलंय, बॉल चालला सीमारेषा बार, फरार, हवाई सफर, 6 धावा. जरी हा माझा अंत नाही, पेटे नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही.
गरुडाला कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेगळे रक्षातच असायला पाहिजे. ओ स्विच इट, दुधारी तलवार. परंतु या वेळेला पहा स्ट्रॉंग अपील केली. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा, अगदी मनोरंजक स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कॉन्फिडन्स थोडासा लूज होता फटका खेळत असताना, तदनंतर फटका फसलाय, परंतु विकेटची संधी होती ती देखील जगदंबा वाशी संघाने जमवली. या बॉलवर आली एक धाव. या वेळेला मात्र आपण थांबून ठेवले गेले. चांगला इथे मात्र कॉल होता, पण मात्र जर गोलंदाजाला हा चेंडू जर विकेटवरती मारला असता तर नक्कीच इथे मात्र राजा पाटीलला मैदानाच्या बाहेर यावं लागलं असतं. अगदी आपण पाहतोय आल्यानं स्वॅगनं स्वागत केला बैठक शॉटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड स्कोअरला गेला. इथून मात्र आपण पुल फुटचा फटका पाहिला, तिथून 6 धावा नक्कीच राजा पाटीलच्या बॅटमधून. पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र अडव्या बॅटनं मारला डीप बॅकवर्ड स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतो. एक धावली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. या मात्र स्वतःवर विश्वास दाखवलाय सर त्या घडीला, आणि तो विश्वास किती सार्थकी लावला जाईल. नाही इथे विकेट पंच नसणार आहे ना, काय एका वेळेला दोन्ही बॅट्समननी क्रीज सोडणं गरजेचं आहे असा आपला नियम आहे. त्यानंतर पंच आपल्यापर्यंत डिसिजन देतील, काय घडलंय एकमेकाशी डिसिजन डिस्कस करतील. येस बॅट्समॅन आउट. पहा अक्षय सर काय मॅचमध्ये रंगत येत असताना आपण पाहायला मिळतंय. म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होतं की मागची मॅच जर दिव संघाच्या विरोधामध्ये जो या विभागातील आणखीन एक धाकडबाज संघ त्यांच्या अगेन्स्ट 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणारा 74 धावा गाठणारा संघ धायरेश्वर डोलवी समोर असताना असं वाटलं होतं या संघाच्या समोर कदाचित 80 पर्यंत ही मजल मारली जाईल का असा प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह होता. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली आत्तापर्यंत ती काबिले तारीफ गोलंदाजी होती. प्रत्येकाने अचूक टप्प्यावरची गोलंदाजी म्हणजे गतीपेक्षा त्यांनी टप्प्यावर अचूकतेवर भर दिलाय. म्हणजे क्रिकेट हा कौशल्याचा खेळ आहे. तुमच्याकडे प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे, परंतु तुमच्या कौशल्याला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनगटाला देखील तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल त्यांच्यामध्ये किती ताकद आहे. म्हणजे क्रिकेट हा मनगटाचा खेळ आहे, त्याचबरोबर बुद्धीचा देखील खेळ आहे. आणि सध्या आपण पाहतोय तोच बुद्धीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालत असताना, परंतु धायरेश्वर डोलवी संघ देखील कमबॅक करणारा संघ आहे, तो कधीही उसळू शकतो. डोलवी गावचे युवा उद्योजक सुमित म्हात्रे विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल धाव या ठिकाणी स्कोर कार्डवर ऍड झाली आणि 29 धावा सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अक्षय सर 10च्या सरासरीनं सध्याचा आपण पाहू शकतो करंट रन रेट. मी म्हणेन फारसा रन रेट नाही, कारण या मैदानावर कालच्या दिवसामध्ये 61 धावा झालेल्या होत्या. 57च्या धावा 2 वेळा झालेल्या होत्या. पाणी पाठवा ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये झालेला आहे. पहिले सत्र संपल्यानंतर पाटणेश्वर आणि धोंडपाडा दोन्ही टीम कॅप्टनना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण स्पर्धेचा नियम आहे. पहिला सत्र संपल्यानंतर पुढच्या मॅचचा आपण टॉस करतोय. शिवशंभो पाटणेश्वर आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करताना शुभम 11 धोंडपाडा दोन्ही कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. सर क्रिकेट हा अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने सरडा रंग बदलतो त्या पद्धतीने क्रिकेट रंग बदलतो. मगाशी पहिल्या सत्रामध्ये 74 धावा बनवणारा हा डोलवी संघ आता मात्र धावा बनवण्यामध्ये लढतोय. आता मात्र 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत 29 धावा धावफलकावर. जवळपास आपण पाहिला तर 10च्या सरासरीनं वाटचाल इथे चालू आहे. पण एका बाजूला आपण पाहिला तर जगदंबा वाशी संघ त्यांची प्रमुख आपण पाहिला तर गोलंदाजी आहे, पण आता फलंदाजीमध्ये या धावा येतील का? कारण मगाशीन 28 धावसंख्या बनवत असताना थोडी दमछाक झाली होती आणि अशामध्ये या धावा पुरेशा होऊ शकतात का, असे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं नक्कीच क्रीडा रसिक प्रेक्षकांना मात्र थोड्या वेळामध्ये मिळतील. कारण आता हा सामना आपण पाहतोय दोन्ही संघ एक सामना जिंकलेत. एका बाजूला धायरेश्वर डोलवी, दुसऱ्या बाजूला जगदंबा वाशी संघ. सर पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा, तदनंतर 2 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा ठोकून काढल्यात. म्हणजे सुरुवातीला हा संघ कोसळला 2 षटकांमध्ये, परंतु तिसऱ्या षटकामध्ये हा कारंजासारखा उसळला. परंतु 4थ्या षटकामध्ये अजूनही प्रलंबित आहे आणि 4थ्या षटकामध्ये जर धावा जास्त आल्या तर अगदी नाकी 9 जगदंबा संघाला येतील. परंतु जगदंबा संघाचा जर विचार केला, मागची स्कोर लो स्कोरिंग मॅच होती खरी,
परंतु या संघाने याच मैदानावर अनेक विक्रम केलेले आहेत. त्या विक्रमाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करायला लागेल. तो इतिहासानं आठवावा लागेल. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन सुमित आडनाव राजा पाटील साठी पहिला बॉल. सुमित शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक आहे. फ्री लायसन्स असेल राजासाठी, परंतु चांगली धावसंख्या मी म्हणेन. आणि शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा काढण्याचा मानस जरूर असेल. माझा फटका 440 होल्डचा झटका राजाने ठोकलाय. बॉल सीमारेषा पार, षटकार. आपण एक षटकार पाहिला. आता देखील आपण पाहतो डीप मिडविकेटच्या बरं स्टँड अँड डिलिव्हर असं फटका राजा पाटील याच्या बॅट मधून, अगदी बॅट मधून धावा येत आहेत. राजा पाटील तोच स्ट्राईक केला. मॅन फ्रॉम टू इथे यावेळी मात्र यस्टा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय टिट फॉर टॅट. एक षटकार नंतर लगेच त्याला प्रत्युत्तर इन ऍक्शन मध्ये गोलंदाज दिसला आणि इथे मात्र राजा बॅक टू डग आउट. मी पुन्हा एकदा विनंती करेन, समर्थ प्रभाकर मात्रे अर्थातच आदरणीय प्रभाकरजी मात्रे साहेब यांचे सुपुत्र आणि त्याचबरोबर स्वप्नील मात्रे ना सुमित मात्रे या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. डब्ल्यूएसटी अगदीच उडवली गेली. ज्या राजा पाटील डीप मिडविकेटच्या भरून षटकार मारला सुमित म्हात्रे आला, पण मात्र वचपा काढला नक्कीच सुमित म्हात्रे आणि राजा पाटील याचा. नवीन फलंदाज मैदानावर आलाय सुनील पाटील. हा अनुभवी असलेला दायरेश्वर डोलबी संघाचा खेळाडू आहे. बराच क्रिकेट खेळलाय या डोलबी संघासाठी आणि यावेळेला मात्र नॉन स्ट्राईक यांना हा रिटर फलंदाज हितेश पाटील उर्फ चिकन नाना, अगदी या नावानं प्रसिद्ध असलेल्या चिकन नाना नॉन स्ट्राईक यांना आपण पाहतोय. आणि गोलंदाजी इन ऍक्शन वरती सुमित म्हात्रे ज्याच्याकडे अनुभव कमी आहे पण जोश मात्र आहे आणि त्या जोशनं मात्र राजाला देखील माघारी परतवलं. आता इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉप केलाय. काही काल आकाशात चेंडू इथे पाहायला मिळतो, तिथून मात्र शॉट बॅकवर्ड कलेक्टच्या दिशेनं पकडला जेल. मात्र आल्या पावली परतावं लागेल या फलंदाजाला. सुनील पाटील बॅक टू द डग आउट. संघासाठी जर हा सामना आपण पाहिला तर ऑल इज वेल 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 ये है क्रिकेट का खेल. ऑल इज वेल. ज्याला ज्याला जी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी त्याने पूर्ण केली. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि जेव्हा जेव्हा कॅचेस उडाला तेव्हा देखील चांगल्याच कॅचेस घेतल्या गेल्या. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. आता हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी नक्कीच आहे आणि ही संधी सुमितला प्राप्त होईल का. परंतु समोर जर आपण पाहिलं दुर्वेश आणखी आदरणीय विवेकजी मात्रे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. ओ इथे मात्र संधी आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ हॅट्रिक घेतली, हॅट्रिक संपन्न केली. 3000 रुपयाचं रोख पारितोषिक बॅट्समन गोलंदाज सुमित साठी. ओहो काय खेळ चाललाय मैदानामध्ये. दायरेश्वर डोलवी संघाने अक्षरशः नांग्या टाकल्यात या जगदंबा वाशी संघाच्या समोर. अप्रतिम इथे खेळ पाहायला मिळतो. सुमित म्हात्रे याच्याकडून ज्या पद्धतीनं 3 मोठे विकेट मात्र गळायला लागले राजा. त्यानंतर आपण पाहिलं तर
आता मात्र दुर्वेश आल्या पावली परतताना 6वा झटका बसलाय, 6वा ब्रेक थ्रू इतर मित्र मिळालाय. 35 धावा धाव फलकावरती. ज्या संघानं मगाच्या पहिल्या मॅच मध्ये 74 धावा बनवल्या त्या संघाला मात्र आता थांबवलंय, दाबून ठेवलंय. सुमित मात्र नौका गोलंदाज, त्याच्याकडे अनुभव नाही पण मात्र जोश आहे. आणि वल्ल मात्र ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी विश्वास दाखवलाय गावदेवी वाशी संघाच्या, आणि त्याच पद्धतीने त्या विश्वासावर खरा उतरलाय. जो कर्णधारानं विश्वास त्यांच्यावरती दाखवला आणि त्या विश्वासाला मात्र सार्थक ठरवलं तो गोलंदाज आहे इन ऍक्शन मध्ये सुमित म्हात्रे, मॅन फ्रॉम वाशी. अफलातून गोलंदाजी करत असताना सध्या आपण पाहतो सुमितला. यावर मात्र बैठा फटका, बॉल सीमारेषेच्या जवळ, परंतु स्टंटमॅन तिथे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॉल त्याच्या डोक्याच्या वरून त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमारेषा पार फरार आलाय. 6 धावांसाठीचा हा षटकार. अप्रतिम फटका होता, बैठक शॉट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय किंबहुना हा चेंडू अडवता आला असता, कारण चेंडू गेल्यानंतर त्याने उडी मारली. अशा पद्धतीचे चित्र एकंदरीत तिथं पाहायला मिळालं. अगदी मी तर म्हणेल मिस फिल्डिंग म्हणेल, कारण या धावा वाचवता आल्या असत्या आपल्या संघासाठी. सुमित म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवर षटकार, लगातार 3 विकेट, आणि आता पुन्हा एकदा बैठक शॉटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड स्कोअर लागला. मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून, असं वाटतोय की डगआउट मधून हा सेट होऊन आलेला फलंदाज आहे. स्कोर कार्ड पाहिला तर पहा स्कोर कार्ड वर काय दिसतंय. पहिल्या बॉलवर षटकार, तदनंतर विकेट 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 3 विकेट आणि तदनंतर षटकार. कभी खुशी गम वाला हा ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे आणि बॅट्समन मनीष हेच सांगतोय, नाम आग उठाकर देखते हैं, नाम आग झुकाकर देखते हैं, हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर देखते हैं. यावर मात्र कमबॅक केलंय, शरीराचं मोजमाप काढलंय या बॉलने, शरीराचा वेध घेतलाय आणि तदनंतर शेवटचा बॉल आलाय ज्याच्यामध्ये एक फक्त 22च्या स्वरूपात धाव प्राप्त झाली आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 4 षटकांच्या खेळामध्ये 42 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मी म्हणे प्रतिषटक आता सर 10च्या सरासरीने चालायचं आहे, त्यामुळे हे टार्गेट फार मोठं आव्हान नसेल. खरं तर जगदंबा वाशी संघाला कौतुक करावं लागेल, परंतु आता या मॅच मध्ये दायरेश्वर डोलवी संघाचा तोफखाना गोलंदाजीचा काय कमाल करतोय हेच पाहावं लागेल. तोपर्यंत जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. शुभशंभू पाटणेश्वर टीम कॅप्टन आणि शुभम 11 दोनपाडा टीम कॅप्टन. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, कारण एका बाजूला शिवशंभो पाटणेश्वर, दुसऱ्या बाजूला धोंडपाडा. अगदी आपण पाहतोय हा थर्रार रणकंद वॉर निमित्त आहे गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रानंतर दोन्ही टीम कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. एका बाजूला असणार आहे पाटणेश्वर संघ, दुसऱ्या बाजूला धोंडपाडा. 2 संघांमधली बिग फाईट, बिग मॅच इथे थोड्या वेळामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंग करत असताना डोलबी संघाला पाहिलं आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॉलिंग करत असताना जगदंबा वाशी संघाला पाहिले. काय घडेल काय बिघडेल दुसऱ्या सत्रामध्ये कळेल, पण तत्पूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोनपाडाचा कॅप्टन आपल्या समोर जोडला गेला. विनंती करते पाटणेश्वर शिवशंभू पाटणेश्वर संघाचा टीम कॅप्टन प्लीज कम इन प्रेझेंटेशन बॉक्स. विनंती करतोय, मला वाटतं जोडला जाईल आपल्या समवेत. जाऊया इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय पाहुण्यांना देखील विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन, एका बाजूला आपण पाटणेश्वरचा कॅप्टन, दुसऱ्या बाजूला धोंडपाडाचा कॅप्टन. अगदी आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. तर विनंती करतोय की आपण कृपया करून लगेचच अधिकचा न विलंब करता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये समीरभाई जगदीश ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. समीर भाई या, आपण आपलं वेलकम स्वागत असेल. मानाची अभिमानाची स्पर्धा यावेळेला मात्र गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 रणकंद वॉर महामुकाबला क्रिकेटचा मेळावा आपण पाहतोय. याची देही याची डोले. एका बाजूला टीम कॅप्टन दोनपाडा, एका बाजूला टीम कॅप्टन पाटणेश्वर. टॉस केला जाईल. टॉस का बॉस कोण ठरणार? इथे मात्र टॉस का बॉस ठरलाय. नक्कीच पाटणेश्वर संघ. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच केली असती. क्षेत्ररक्षण आता नक्कीच स्वीकारले. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावसंख्येवर प्रतिस्पर्धी संघाला थांबवाल? कमीत कमी धावा रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू.
आतापर्यंतच्या झालेल्या स्पर्धेमध्ये किती वेळा एकमेकाच्या विपक्षामध्ये आपली मॅच झालेली आहे? नाही, एकदा पण नाही. फर्स्ट मॅच आहे. नक्कीच आपल्याला चॅलेंज आलेलं बॅटिंगचं. नक्कीच पाटेश्वर टीम, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज अशी आहे, पाटेश्वर विन द टॉस अँड डिसाइडेड टू फिल्डिंग फर्स्ट. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये. कॉम बॉक्स मध्ये आमचे सिनियर कमेंटेटर दत्ता सर आणि मी देखील दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सोबत असणार आहे. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा. मानाची, अभिमानाची, सन्मानाची ही स्पर्धा गावदेवी चषक 2026 चा थर्रार वॉर रणकंद महामुकाबला. चला बॅटर आपण लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचंय. चला अक्षय सर आले आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला या मंचावर पाहायला मिळते आणि ज्याची खरं तर आम्ही उत्सुकतेने वाट पाहत होतो. अक्षय सर म्हटलं की अनेक वहिनींना नाचवणारे हे अक्षय सर आज त्याच अंदाजामध्ये क्रिकेटची कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सरांचं इथे विशेष आपण कौतुक करूया, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान हा जो त्यांचा व्हिडिओ आपण पाहिलेला हा सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्ध झाला होता आणि अगदी मला वाटतं की आपल्या थेट टेलिव्हिजनला त्याचं प्रक्षेपण आपण पाहिलं होतं. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या खारेपाट विभागातील एक समालोचक आज आपण एवढी लोकप्रियता प्राप्त झालेली हे आपण पाहत आहात. आणि आता आपण मैदानाकडे जाऊया. सर ही परंपराची ही स्पर्धा आहे आणि ऐवा कॅच पंचायत समितीचे गटनेते आदरणीय विवेकजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक तब्बल लागलेलं होतं आणि ते 2000 रुपयाचं पारितोषिक सुमितला ज्याने हॅट्रिक संपादित केलेलं आहे त्याला मिळालेलं आहे. नंतर बक्षीसचं वितरण करणार आहोत आम्ही. पुन्हा एकदा साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. साहेबांचा विशेष उल्लेख आपण या ठिकाणी अशासाठी करूया की वारंवार या मैदानावर जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस होतात तेव्हा भरपूर महत्त्वपूर्ण योगदान साहेबांच्या माध्यमातून हे क्रिकेट जगवण्यासाठी केला जातो. आणि आज आयोजकांचा एक हिस्सा म्हणून ते देखील या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. आणि आता पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. धन्यवाद. हम हमारे जान के दुश्मन को हमारी जान कहते हैं, मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं और हिंदुस्तान के सरजमी पे चल रही इस प्रतियोगिता को गावदेवी ट्रॉफी 2026 कहते हैं. चलते मुकाबले तरफ शुरुआत हो जाएगी धमाकेदार. इस बार 24 गेंदे 43 रन की आवश्यकता होगी. बल्लेबाजी करते हुए जगदम्बा बादशाह टीम को ऑन स्ट्राइक में बल्लेबाज आ चुके हैं. गेंदबाजी के ऊपर स्ट्राइकर गेंदबाज भी सर आ चुका है. देखना होगा कितने रन पहले ओवर में आते हैं क्योंकि मैंडेटरी पावर प्ले इन एक्शन में होंगे. इस बार गेंदबाज सचिन पाटिल, मुख्य अंपायर के तौर पर हमारे नंदू सर और उसके अलग अंपायर के तौर पर हमारे बंटी सर और तीसरे अंपायर हमारे हनुमान जी नाइक सर यहां पे हमारे साथ जुड़ चुके हैं. चलते मुकाबले की तरफ. पहली गेंद सचिन की. यहां पे स्ट्राइकर बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे कृष्णा. पहली तेज तर्रार गेंद कान के लेवल से टर करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में. ये दोस्तों डर होना चाहिए, यही डर आपको देखने को मिला. सचिन काफी बढ़िया यहाँ पे गेंदबाज है. देखो भारी भरकम बल्लेबाज है, हाइटेड गेंदबाज है. हाई आर्म के साथ गेंद को रिलीज करते गुडलेट स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद अधिकतम उछाल भी मिला इस गेंदबाज को. पहली गेंद डॉट. नक्कीच उंचीचा चांगला वापर करत असताना सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, परंतु पहिला बॉल आला डॉट. या अशाच प्रकारचे डॉट बॉल आता टाकले तर प्रेशर होईल क्रिएट. अच्छा यहाँ पे शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी तैनात था. टैपिंग क्रिकेट यहाँ पे देखने को मिला. यहाँ पे अंडरआर्म क्रिकेट बहुत खेलते हैं ये खिलाड़ी, इस वजह से आपको ये टैपिंग क्रिकेट यहाँ पे देखने को मिलेगा. सिंगल के साथ शुरुआत यहाँ पे हुई. ये शुरुआत काफी महत्वपूर्ण हो जाती है क्योंकि 24 गेंदों में आपको 43 रन बनाने थे. अभी पहली गेंद डॉट, उसके बाद 1 रन के साथ खाता खोला कृष्णा ने. अभी ऑन स्ट्राइक में आपको प्रणय देखने को मिलेंगे. काफी हाई वोल्टेज मुकाबला है. एक तरफ बेस्ट गेंदबाजी है, एक तरफ बेस्ट बल्लेबाजी है. ये दोनों की तरफ से मुकाबला जारी होने वाला है.
एक रन पहले सिंगल यहाँ पे देखने को मिली। सचिन पाटिल का भी तेज तर्रार गेंदबाजी करते हैं, रफ्तार के सौदागर यहाँ पे देखने को मिलते हैं। जिस तरह से हाइटेड गेंदबाज है, थोड़ा सा क्रॉस हैंडेड गेंदबाजी करते हैं, पटकने वाली गेंदबाजी करते हैं। और पहला मैंडेटरी पावर प्ले यहाँ से जारी है। दायरे के बाहर दो खिलाड़ी, एक खिलाड़ी काऊ कॉर्नर की तरफ और एक खिलाड़ी डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के बीच में, लेकिन उसको भी थोड़ा सा डीप स्क्वायर लेग में लाया गया है, थोड़ा सा फील्डिंग में यहाँ पे बदलाव किया गया है। गेंदबाजी में सचिन पाटिल, पहली गेंद डॉट, उसके साथ सिंगल और यहाँ पे शॉर्ट पॉइंट में भी खिलाड़ी तैनात है। वाइट शॉर्ट पॉइंट रखा गया है कट के लिए। इस बार प्रणय ऑन स्ट्राइक में लेफ्ट हैंड बल्लेबाज, यहां पे बढ़िया लॉब किया है, वहां पे मिड ऑफ को क्लियर की, गेंद थोड़ी धीमी हुई थी और गेंद जाएगी यहां पे बॉट के बाहर आता हुआ पहला ये चौका। यहां पे शुरुआत हो चुकी है, आगाज हो चुका है, चौका अभी आया है, छक्का अभी बाकी है, आगाज किया है, अंजाम अभी बाकी है, पहला चौका। प्रमोशन हुआ है सर, पिछले मुकाबले में 5 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए थे, एक चौका छक्का जड़ा था, अभी प्रमोशन हो चुका है। यहाँ पे ओपनिंग बल्लेबाज के तौर पर आपको देखने को मिलेंगे। लगभग 43 रन का यहाँ पे टारगेट है, उसको चेस करते हुए पहला चौका प्रणय के बल्ले से काफी सेंसेबल बल्लेबाजी यहाँ पे होती हुई तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा। जिस तरह से थोड़ा सा शरीर से दूर थी, इनसाइड आउट खेला, 3 यहाँ पे बी शेप में खेली गई गेंद, पटकी हुई गेंद। इस बार अनऑर्थोडॉक्स शॉट खेलना चाहते थे, लेग गली में पहला विकेट मिला। क्रिकेट आता हुआ इस बार धैर्येश्वर डोलवी के लिए पहला विकेट मैदान से बाहर, 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। मैं अब से आपके साथ जुड़ चुका हूं गांव देवी ट्रॉफी 2026 में। मी म्हणत चांगली गोलंदाजी केली, एक चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना विकेट जरूर प्राप्त करून दिलेत आणि पहिला गोलंदाज फ्रंट लाईन सीमर आहे। जी जबाबदारी आपल्यावर आपल्या कर्णधाराने दिलेली आहे त्याला साजेसं अशी कामगिरी करत असताना एक विकेट जरूर घेतली आणि तदनंतर एक प्रणय नावाचा आडसर, ज्याला खरं तर प्रमोट करण्यात आलं होतं मागच्या मॅचमध्ये, खरं तर लो स्कोरिंग मॅच होती आणि त्याच्यामध्ये प्रणयने जी कामगिरी केली आणि त्याचमुळे त्याला प्रमोट करण्यात आलं होतं, परंतु आता तो आडसर देखील या गोलंदाजाने दूर केलेला आहे। परंतु मी म्हणेन 43 लक्ष फार मोठे लक्ष नाही या मैदानावर। आता ह्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय। स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट जय मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता त्याच्या खेळीकडे जरूर लक्ष लागून राहिलेलं आहे। 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर यहाँ पे जय महाते आ चुका है, नाम है जय, यहाँ से जय मिलेगा क्या इस टीम को, क्योंकि 43 रन बनाने थे, उसमें से अभी 4 गेंदों में 5 रन आ चुके, लेकिन ये 5 रन बनाते वक्त प्रणय का विकेट पहला में जा चुका है। अच्छी गेंदबाजी सचिन पाटिल की, कमबैक करने वाली गेंदबाजी, क्योंकि इससे पहले एक चौका खाया था, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर गेंद गई थी और उसके बाद यहाँ पे बड़ा विकेट मिला, बड़ी सफलता मिली इस गेंदबाज को। 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर सचिन पाटिल राइट मोर द विकेट, बढ़िया गेंद, गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल मिला, हाइटेड गेंदबाज है, उस वजह से गेंद टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती है, विकेट कीपर के दस्तानों में गई, ऑन साइड में मारना चाहते थे, यहां पे बल्ले को और गेंद का संपर्क नहीं हुआ, गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। एवरी डॉट बॉल, प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन, ये प्रेशर यहां पे क्रिएट हो चुका है, लेकिन इस प्रेशर में से किस तरह से यहां पे निखरते हैं ये बल्लेबाज आने वाले वक्त में आपको पता चलेगा। नक्कीच ज्या पद्धतीने गुडलेन स्पॉटवर टप्पा पिचिंग केला जातो आणि त्याचमुळे सध्या डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहतोय, कारण या गोलंदाजी उंचीचा जर विचार केला तर एक चांगली गोलंदाजी सध्या रिलीज करतोय, परंतु यावेळेला आलाय फुल टॉस बॉल, मिड विकेटला आलाय, 30 यार्ड सर्कलला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय, तोपर्यंत एक सिंगल स्कोर कार्डवर ऍड होईल आणि पंचांचा इशारा आलाय, इज इट बीमर ऑर नॉट। थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये आपण जाऊया, बीमरचं कॉल अंपायर कडून आलेला आहे की असेल का हेच पाहायचं आहे आपल्याला, आणि हनुमान नाईक सर आपल्यासोबत जोडले जातील आणि ते पाहतील, शहानिशा करतील, दूध का दूध पानी का पानी। इस बार बढ़िया यहाँ पे प्रतियोगिता सर देखने को मिलते हैं, काफी शोनो शौकत इस प्रतियोगिता में देखने को मिलेंगे। 30 यार्ड घेरे में आपको लाइटिंग देखने को मिलती है, बाउंड्री लाइन भी काफी बढ़िया यहाँ पे देखने को मिलती है, काफी बढ़िया ऑर्गेनाइजेशन, धमाकेदार ऑर्गेनाइजेशन है गांव देवी दीव, ऑर्गेनाइज बाय गांव देवी ट्रॉफी 2026 का। और ये मुकाबला यहाँ पे जारी है, धैर्येश्वर डोली बनाम जगदम्बा वाशी। पहले सत्र की अगर बात की जाए, यहाँ पे फिर
अंपायर ने बता दिया, देखो तीसरे अंपायर से मांग की थी ऑन फील्ड अंपायर ने, लेकिन तीसरे अंपायर ने बता दिया कि फेयर डिलीवरी, इसका मतलब इस गेंद के ऊपर एक सिंगल मिलेगा। 6 रन यहाँ पे आए पहले ओवर में 1 विकेट के नुकसान के ऊपर। अभी आने वाली देखा जाए तो 18 गेंदे और 37 रन की आवश्यकता है। ये सर कैलकुलेशन काफी महत्वपूर्ण है। 37 रन और गेंदे बची है 18, और जगदम्बा वाशी टीम के दर्शकों को लगता है कि हमारे गांव की टीम जीतनी चाहिए। दर्शकों का सपोर्ट काफी है क्योंकि काफी करीब गांव है हमारा यहाँ पे वाशी, और इस गांव के दर्शक काफी यहाँ पे आते हुए इस प्रतियोगिता को देखने के लिए। नक्कीच लोकल टीम आहे आणि त्याचमुळे लोकल टीमचा सगळ्या प्रेक्षकांचा नक्की त्यांना पाठिंबा असणार या विभागातली टीम आहे। आणि मी म्हणेन 18 मध्ये अजूनही करायचे 37 जावा, तेवढं मोठं टार्गेट मी म्हणता येणार नाही। एखाद दुसरा षटकार जर आला तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकते वाशी संघ, परंतु अंडरआर्म क्रिकेटचा वापर या ठिकाणी केला जाईल का? कारण कृष्णासारखा खेळाडू जो ज्याला आपण नॉन स्ट्राईकला पाहतो त्याच्याकडे भरपूर काही क्रिकेटचा अनुभव आहे, अंडरआर्म क्रिकेटचा भरपूर त्याच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे त्याच्याकडे देखील लक्ष लागून राहिलेलं आहे। परंतु ह्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीच्या धावा काढतील हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। इस बार दुर्वेश बढ़िया शॉट लॉन्ग ऑफ के दायरे में, वहां पे खिलाड़ी तैनात, बड़ा विकेट मिला, बड़ी सफलता मिली। यहाँ पे जय मात्रे बैक टू द डगआउट, टाटा बाय बाय करते हुए दुर्वेश ये गेंदबाज बल्लेबाज के लिए। पाहू शकता अगदी फ्री होम डिलिव्हरी, ज्या पद्धतीनं झोमॅटोची डिलिव्हरी आपण पाहतो तीच डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय चांगला स्ट्रोक होता, परंतु रात्रीचं 17 ड्यू फॅक्टर थोडासा आहे आणि तदनंतर आपण पाहतोय अफलातून झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय। आणि आता इथून थोडंसं प्रेशर जरूर क्रिएट होईल जगदंबा वाशी संघाला, परंतु हताश निराश होऊन चालणार नाही। तुमचे खरं तर मंजिल फार दूर आहे। सबसिडीच्या खेळामध्ये तुम्हाला पाहू शकता कित्येक वेळाला उतार आणि चढ आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तरी देखील तुम्हाला तो खेळ खेळावाच लागतो। आयुष्यामध्ये देखील चढ उतार येत असतात, परंतु तिथे निराश होऊन चालणार नाही, तिथे देखील तुम्हाला हिम्मत दाखवावी लागेल, कारण आयुष्यामध्ये ज्याच्याकडे हिम्मत त्यालाच किंमत। यस, संघर्ष करना बखूबी जानते जगदम्बा वाशी के खिलाड़ी, आपको संघर्ष करना पड़ेगा क्योंकि आने वाली 17 गेंदें और 37 रन की आवश्यकता है। 6 गेंद यहाँ पे रन हो चुके 2 विकेटों के नुकसान के ऊपर। फिर से एक बार दुर्वेश आपको इन एक्शन में देखने को मिलेंगे, लगभग 10-12 कदमों का फासला तय करते हुए राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। ऑन स्ट्राइक में नए बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे। अनिकेत यहाँ पे पहली गेंद फेस करते हुए, पटकी भी गेंद, इस बार बैकफुट पे जाके पंच करना चाहते थे। यहाँ पे देखा जाए तो बल्लेबाज बैकफुट में जा रहा था, तब खिला यहाँ पे गेंदबाज ने देखा, थोड़ा सा लेंथ में बदलाव किया, सामने की तरफ गेंद डाला, उछाल प्राप्त करती हुई गेंद बॉडी को टकराने के बाद इर्द गिर्द घूमती हुई गेंद, डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई। क्रिकेट खेळताना तुम्हाला तुमचा टान्स फार महत्त्वाचा असतो, तुम्ही फटके कसे एक्झिक्यूट करतात त्यावर देखील फार गोष्टी निर्भर असतात। ज्या पद्धतीने सध्या आपण कडे मारण्याचा प्रयत्न केला, फटका मी म्हणून थोडासा चुकीचा होता आणि त्याचमुळे शरीराचा वेध घेतला, नॉट बॉल आलाय। अंडर 19 का एक खिलाड़ी लेट कट करना चाहता था, लेकिन इस बार अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द रिटर्न क्रीज, वाइड का इशारा आता हुआ यहाँ से दिशा से बैठ के और वाइड पे जाके अटके। अतिरिक्त रन यहाँ पे मिले। अभी 16 गेंदे और 36 रन की आवश्यकता होगी। आप लगातार आप सर बोल रहे अंडरआर्म क्रिकेट के बेहताज बादशाह, लेकिन अंडरआर्म क्रिकेट वाला एक शॉट भी नहीं देखने को मिला बल्लेबाज से। लॉप कर रहे बल्लेबाज, आप अंडरआर्म क्रिकेट बोलोगे तो यहाँ पे शॉट सिलेक्शन प्रॉपर होता है खिलाड़ियों का। 16 गेंदे 36 की आवश्यकता है। इन एक्शन में दुर्वेश राइट अप ओवर द विकेट। इस बार ऑन साइड में टैपिंग क्रिकेट यहां पे देखने को मिला। 1 रन यहां पे आसानी के साथ पूरी की, दूसरे के लिए पलटे है, लेकिन यहां पे दूसरी रन की ट्रिंग ट्रिंग घंटी बजी या नहीं बजी, यहाँ पे तीसरे अंपायर की मांग की गई है। 1 रन पूरी की थी, दूसरे रन लेने की कोशिश की थी सर। यहाँ पे कोऑर्डिनेशन होना चाहिए। पिछले मुकाबले में आपने देखा तो बेनौली टीम क्यों हारी, तो उनके 3 विकेट रनआउट के तौर पर आउट हुए थे। राहुल द्रविड़ सब जब कोचिंग करते तो बताते रनआउट की विकेट मतलब क्रिकेट में सबसे खराब विकेट होती है। वो बोलते आप यहाँ से डायरेक्ट विकेट हो जाओ, उस कैच आउट हो जाओ, वो नहीं अहम रखता है, लेकिन आप रनआउट मतलब खराब विकेट होता है। सुनील गावस्कर सरांचं देखील हे म्हणणं आहे, जिथे तुम्ही मिसफील्ड होता तिथे एखादी धाव तुम्हाला काढायची असेल तर ती फार रिस्की असते आणि अशा प्रकारच्या धावा शक्यतो तुम्ही टाळल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे। क्रिकेट एक्सपर्ट आहेत आणि तेच सध्या चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या पुन्हा थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये हा निर्णय गेलाय। दूध का दूध, पाणी का पाणी, आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता काय आहे कहाणी। बॅट्समन इज OUT आउट अँड नाव बॅक टू डगआउट। दुसरा धक्का लागलाय इथे
जगदंबा वाशी संघाला। मुझे लगता है सर अनुभव कम है जगदम्बा वाशी टीम के, यहाँ पे टीम को इस वजह से ऐसा देखने को मिलता है। अनुभव यहाँ पे धायरेश्वर टीम को बहुत है, क्योंकि धायरेश्वर डोलवी टीम काफी मुकाबले खेल चुके हैं। लगभग टेनिस क्रिकेट में अगर बात की जाए तो मैं लगभग उनको 5-6 साल से देख रहा हूँ क्रिकेट खेलते हुए, उनके पास अनुभव है। एक तरफ देखा जाए तो यहाँ पे ओरम क्रिकेट का कम अनुभव हमको जगदम्बा वाशी टीम के सामने देखने को मिलता है सर। पेण तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस होतात तिथे धायरेश्वर डोलवी संघाची एंट्री फिक्स असते आणि त्याचमुळे भरपूर अनुभव आहे, भरपूर मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत आणि आज त्यांनी सांगितलं होतं की वाशीच्या मैदानावर ते पहिलेच खेळायला आले आहेत आणि इथे देखील त्यांच्या नावाचा धमाका ते निर्माण करतील का, या गोड आठवणी त्यांना देखील इथून घेऊन जायचंय। गावदेवी चषक 2026 त्यांना देखील विजेता व्हायचंय आणि त्यासाठी आता सध्या भरपूर मेहनत त्यांची या ठिकाणी चालू आहे, परंतु कमबॅक करेल का जगदंबा वाशी संघ? वाशी संघाचे सगळे समर्थक आता शांत आहेत, नीरव शांतता त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानामध्ये देखील तो शोर आपल्याला हवा आहे आणि त्यासाठी एखादा षटकार हवा आहे। यहाँ पे फुल टॉस गेंद ऑफ ड्राइव किया है, बी शेप में खेली गई गेंद यहाँ पे मिड ऑफ में सचिन वहां पे खिलाड़ी तैनात है, इनको उठाएंगे फेंकेंगे, तब तक के लिए 1 रन इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाज पूरे करेंगे। 9 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर है। अभी आने वाली 14 गेंदें और 34 रनों की आवश्यकता है। ये 14 और 34 वाला कैलकुलेशन बन सकता है, वो दमखम रखते हैं बल्लेबाज, लेकिन दिखाना पड़ेगा। ये कागजी खेल नहीं, ये दोस्तों मैदानी खेल है, इसके ऊपर आपको यहाँ पे रन बनाने पड़ेंगे। इस बार ऑन साइड में मारा है गेंद, यहाँ पे डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ ट्रैवल होती भी ये आता हुआ इस सत्र का लगभग देखा जाए तो मुझे लगा था ये चौका जाने वाला था, लेकिन खिलाड़ी ने यहाँ पे गेंद को रोका और 1 रन को यहाँ पे दूसरे रन में कन्वर्ट किया। देखते ही यहाँ पे 2 रन पूरे करते हुए खिलाड़ी, अभी 13 गेंदें और 32 की आवश्यकता होगी। 13 में 32 सर यहाँ पे टेनिस क्रिकेट में बनते, लेकिन वो बनाने पड़ेंगे जगदंबा वाशी के इस बल्लेबाजों को। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, सगळ्या गोष्टी होऊ शकतात, करणारा पाहिजे आणि आता ते जगदंबा वाशी संघाला ते करून दाखवावे लागेल। 13 अजूनही बॉल त्यांच्या हातामध्ये आहेत, त्याच्यामध्ये एक चांगला खेळ त्यांना करावा लागेल, परंतु सध्याच्या घडीला आपण कृष्णाला नॉन स्ट्राईकला बघतोय, सलामीवीर फलंदाज आहे परंतु तो नॉन स्ट्राईकला जास्त राहिलाय। यहाँ पे चहलकदमी की थी, बल्लेबाज ने फुटवर्क का इस्तेमाल किया था, लेकिन फुलर लेन की तेज तर्रार गेंद टिप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। अभी आने वाली सर 12 गेंदे 32 हो सकते हैं क्या, क्योंकि यहाँ से सवाल हो चुका है, पैदा हो चुका है सवाल। दर्शक भी यहाँ पे सोच रहे हैं कि हमारे जगदंबा वाशी के बल्लेबाज बनाएंगे या नहीं बनाएंगे, लेकिन धायरेश्वर डोलवी के यहाँ पे दर्शक की बात की जाए तो टकटकी के साथ ये मुकाबला देख रहे हैं। 12 गेंदे 32 की आवश्यकता। 12 मध्ये 32 धावांची म्हणजे प्रतिषेधक अजूनही 16च्या सरासरीनं चालायचं आहे आणि मी म्हणेन ह्या धावा देखील होऊ शकतात, परंतु आतापर्यंत जो फॉर्म जगदंबा वाशी संघाचा राहिलेला आहे आणि त्यातले त्यात अंडर फ्लड लाईट्स तुम्हाला खेळायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर अनुभव लागतो। अंडरम क्रिकेटचा तुमच्याकडे अनुभव आहे, परंतु ओरम क्रिकेटचा, कारण अंडरमला तुम्ही फटके खालून घेताय, ओरमला तुम्हाला फटके उचलून मारावे लागतात आणि आता तसेच फटके उचलून मारले तर या मॅचचं गणित थोडंसं बदलू शकतं। परंतु ही खरं तर अगदी संकटात सापडलेली नौका ती किनारी लावण्यासाठी सध्या 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांना एक चांगला खेळ करावा लागेल तर इथून त्यांची नौका किनारी लागू शकते। 11 गेंदों में सर 3 यहाँ से विकेट जा चुके हैं। वो तीनों विकेट जो गए हैं वो तीनों बल्लेबाजों ने प्रयास किया था, लॉप करने के चक्कर में विकेट गया उनका। अभी ये 2 बल्लेबाज डटे हुए, उनको अभी 12 गेंदों में 32 रन बनाने हैं। ये दोस्तों देखा जाए तो आसान नहीं है, हमने देखा है टेनिस क्रिकेट में 6 गेंदों में 38 रन होते हुए हमने देखा है, तो ये तो 12 में 32 बनाने हैं। दमखम रखती है जगदंबा वाशी टीम और उतनी दमखम रखती है यहाँ पे डोलवी, क्योंकि डोलवी की गेंदबाजी भी काफी बढ़िया है। देखो पहला गेंदबाज सचिन ने अच्छी गेंदबाजी की, 1 सफलता उनको मिली, दुर्वेश ने भी अच्छी गेंदबाजी की, उनको 2 सफलता मिली दूसरे ओवर में। तो डोलवी टीम भी बढ़िया है, वाशी की टीम भी बढ़िया है। आने वाली 12 गेंदें और 32 ये दोस्तों रन बनाने पड़ेंगे। इन एक्शन में गेंदबाज होंगे यहाँ पे हितेश किस तरह से गेंदबाजी करेंगे, क्योंकि आने वाली गेंदें यहाँ पे जगदंबा वाशी के बैटर के लिए काफी महत्वपूर्ण होने वाली है, क्योंकि उनके हाथ में बचे हैं 12 गेंदें, रन बनाने हैं 32। 16 1 का 16, 16 2 32, मतलब हर एक ओवर में 16 रन। टार्गेट मोठं आहे परंतु तेवढं काम देखील करावं लागेल। बऱ्याच वेळा कृष्णा आपण म्हणत असतो की मैं जिंदगी में काफ़ी अकेला हुआ, आता तेच सांगावं लागेल, मैं अकेला ही काफ़ी हूँ, हे आता या मैदानावर त्याला सिद्ध करावं लागेल। आणि त्याच्या बॅटमधून आता चौकार किंवा षटकार, असं नाही की षटकारच फक्त मारलं पाहिजे, चौकाराने देखील ही मॅच जिंकली जाऊ शकतो, परंतु शरीराचा वेध घेतलाय, भन्नाट वेग धारण केलाय, कौतुक जेवढं
करावं तेवढं कमी आहे. धायरेश्वर डोलवी संघाचं ज्या पद्धतीनं सध्या गोलंदाजी पिचिंग होते त्याचमुळे आपण पाहिलं तर ते वर्चस्व गाजवतात या मॅच मध्ये. इस बार अगर गेंद की अगर सर बात की जाए तो बल्ले का फेस पहले से क्लोज हुआ था, गेंद यहाँ पे धीमे से आए, बल्ले का फेस क्लोज हुआ था, उसके बाद बॉडी के ऊपर टकराई, पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद आपने देखा. लेग बाइस के तौर पर अंपायर ने इशारा भी किया. नंदू सर यहाँ पे मुख्य अंपायर के तौर पर डटे हुए. इसको अलग अंपायर की तरफ देखा जाए तो बंटी सर है और तीसरे अंपायर हमारे हनुमान जी नाई के. इस बार 11 गेंदें और 31 रन की आवश्यकता होगी. ये टारगेट बड़ा है लेकिन उसको छोटा कर सकते हैं बल्लेबाज. चौका छक्का मारेंगे तो यहां से टारगेट वो छोटा भी हो सकता है. 11 गेंदें 31 रन की आवश्यकता. इन एक्शन में हितेश होंगे, चिकन नाना यहां पे इन एक्शन में देखने को मिलते हैं. ऑन स्ट्राइक में बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे धीरज पाटिल. बल्ले पहले से ही बल्ला घूमता है, ये नहीं दोस्तों, ध्यान रखना पड़ेगा गेंद के ऊपर. अब ब्लाइंग शॉट नहीं खेल सकते, आपको गेंद के ऊपर यहां से नजरें गड़ी रखनी पड़ेगी. ब्लाइंग शॉट खेलोगे तो ऐसा असर देखने को मिलेगा. 2 गेंदे डॉट मतलब प्रेशर ये बढ़ता हुआ है, बढ़ता हुआ प्रेशर. अभी 10 गेंदे शेष है, 31 रन की आवश्यकता. सचिन रमेश तेंदुलकर सर का जर्सी नंबर 10, गेंदे बची है 10, रन चाहिए 31 जगदंबा बाशी टीम के लिए जीतने के लिए. अजूनही मी म्हणेन या मॅच मध्ये होऊ शकतं. षटकार येणं फार गरजेचं आहे. आणि आता या मॅच मध्ये इथे मात्र पहा अगदी बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर भरपूर जोराने बॅकलिफ्टचा चांगला वापर त्याने केलाय खरा, परंतु कनेक्शन थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचमुळे सध्या डॉट बॉल येत आणि जसे डॉट बॉल येतील तिथे आपण पाहिलं तर विजय आणि पराजय यांच्यामधलं अंतर आता जास्त वाढायला सुरुवात झालेली आहे. सर बॉटम हम का काफी बढ़िया इस्तेमाल करता हुआ बल्लेबाज, लेकिन वो प्रॉपर कनेक्शन नहीं हो रहा है. जहां पे कनेक्शन होगा वहां पे उत्पत्ति होती है. जीवन का रूल है, क्रिकेट का भी रूल है. लेकिन यहां से डॉट गेंद की समाप्ति होते हुए जितने डॉट आएंगे उतना प्रेशर बढ़ेगा. 9 में 31 रन बनाने दमकम रखते हैं बल्लेबाज, उतनी दमकम गेंदबाज भी रखता है. हितेश इन एक्शन में राइट ओवर विकेट. इस बार ऑन साइड में गेंद आप गोली की रफ्तार से आते हुए डीप विकेट की तरफ खिलाड़ी तैनात गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, तब तक के लिए दोनों बल्लेबाज को छोर बदलने का मौका मिलेगा. 1 रन के साथ यहां से अभी 30 रन की आवश्यकता है. मॅच थोडीशी आता फसत चाललेली आहे जगदंबा वाशी संघासाठी. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं रिक्वायर्ड रन रेट 10च्या सरासरीने चालायचा होता. आता जर आपण पाहिलं तर अगदी 8 बॉलमध्ये 30 धावा करायच्या आहेत. त्यामुळे आणि आतापर्यंतचा आपण प्रवास पाहिला तर षटकार येत नाही, शांततापूर्ण आहे, वातावरण स्तब्ध आहे आणि ड्यू फॅक्टर देखील सध्या आपण पाहतोय. त्यामुळे मनगटातल्या ताकदीचा तुम्हाला वापर करावा लागेल. आता नजाकतीचा वापर करून चालणार नाही कारण टार्गेट मोठं आहे. कृष्णा भी थोड़ा सा प्रेशर महसूस कर रहा है, वो प्रेशर को रिलीज करना पड़ेगा क्योंकि 4 गेंदों में महज उनके बल्ले से 2 रन आए हैं. वो कृष्णा ऑन स्ट्राइक में, अभी यहाँ पे एक छक्का चौका आएगा तो वो प्रेशर रिलीज हो सकता है. 8 में 30 बनाने हैं. हितेश इस बार नपीतुली गेंदबाजी करता हुआ. सट्टी लाइन के ऊपर गेंद गई थी, गेंद आएगी यहाँ पे चरणों में, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के चरणों में, डिप स्क्वायर के ऊपर से आता हुआ ये आसमानी तूफानी छक्का. हा जो ड्रामा आपण पाहतोय तो रंगतदार होताना या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता 7 मध्ये करायच्या 24 धावा बनता है. क्रिकेट में सर प्रेशर आता है, वो प्रेशर को रिलीज भी किया जाता है. वो प्रेशर ऐसे रिलीज होता है छक्का मारने के बाद. फिर से बार उठा के मारा, गेंद डिप्स को लगे ऊपर से, फील्डर मर गया दर्शक. आई गेंद तारा मंडल में लगातार 2 छक्के ठोके इस बल्लेबाज ने और मुकाबले को ओपन किया है. अभी 6 दाखवून दिले. पराभवाचे 4 काळे ढग आले म्हणून सूर्याचं अस्तित्व कधी संपत नाही. मी थांबणार नाही, मला कोणी थांबूच शकत नाही.
हेच त्यांनी आता दाखवलंय. सुरुवातीला तो शांत राहिलाय, त्याने पाहिलं आणि तदनंतर मात्र गोलंदाजांचा बायोडाटा त्याने रीड केलाय आणि नंतर तो ऍक्शन मध्ये आलाय आणि ठोकलाय त्याने. दो ही मारा लेकिन सॉलिड मारा, क्या मारा. इस बार देखा जाए तो शुरुआत हुई थी 8 में 30 चाहिए थे, उसके बाद एक छक्का आया, उसके बाद दूसरा छक्का आया. अभी 6 गेंद में सर 18 रन चाहिए. बढ़िया यहाँ पे एंटीसिपेट किया, 2 गेंदे काफी महत्वपूर्ण है. यहाँ से मैच थोड़ा टर्न हो चुका है, अभी जोश आ चुका है वाशी के दर्शक में. देखो टकटकी के साथ ये मुकाबला देखते हुए 6 गेंदे 18 रनों की आवश्यकता. जिस तरह से देखा जाए तो बल्लेबाज थोड़ा सा प्रेशर में आया था. 4 गेंदों में महज 2 रन आए थे उनके बल्ले से. उसके बाद प्रेशर रिलीज करने वाले 2 छक्के, वो भी डीप स्क्वायर लेग में. दोनों भी गेंद आई थी चरणों में, डाला गेंदबाज ने यहाँ पे और बल्लेबाज ने ठोका यहाँ पे बाउंड्री लाइन के शरणों में. अभी 6 में सर 18 रन चाहिए. प्रेशर आता जाणवायला लागलाय धैर्येश्वर डोरवी संघावर आणि म्हणूनच थोडंसं आता स्ट्रॅटेजी त्यांची आखली जाते. कारण येणारे बॉल 6-6 मध्ये करायचे आहेत. 18 धावा. जसे 2 षटकार टोकले, आता 3 षटकारांचं काम आहे. गेम फिनिश होऊ शकतं. या दोन्ही खेळाडूंकडे ते पोटेन्शियल आहे आणि म्हणूनच थोडीशी आता बातचीत होते. मॅच मध्ये कमबॅक केलाय. पहिला अंक आपण पाहिलाय धैर्येश्वर डोलवी संघाच्या दिशेनं. आता दुसरा अंक आपण पाहतोय जो जगदंबा वाशी संघाच्या दिशेनं. आणि आता प्रत्येक प्रेक्षकाचा तुम्ही चेहरा पहा. आता प्रत्येक प्रेक्षकाचा चेहरा आता खुलला आहे आणि त्यांना देखील माहिती आहे ही मॅच देखील त्यांच्यासाठी खुललेली आहे, ओपन झालेली आहे. ते देखील विजय होऊ शकतात. ती विजयाची आशा आता पल्लवित झालेली आहे. इस बार सर देखा जाए तो थोड़ा प्रेशर वाला खिलाड़ी जय अभी ऑन स्ट्राइक में है. जिस बल्लेबाज ने छक्का मारा वो नॉन स्ट्राइक में है. बढ़िया यहाँ पे देखने को मिलता है. चलो अधिकतम वक्त जाया मत करो. डोलवी टीम कप्तान आपसे विनती करना चाहूंगा, आने वाली 6 गेंदे यहाँ पे 16 रन की आवश्यकता. बढ़िया क्रिकेट देखने को मिलेगा. इन एक्शन में गेंदबाज होंगे रवि के. यहाँ पे देखा जाए तो उंगली का इस्तेमाल करते हैं, उंगली के साथ गेंद को घुमाते हैं. अभी देखना होता है रवि घुमाता है या बल्लेबाज रवि को घुमाता है. ये रफ एंड टफ वाला मुकाबला है. फेंको वर्सेस रोको. यहाँ पे गेंद दोनों खिलाड़ियों में देखने को मिलेगी. इस बार गेंद बढ़िया है. टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद. अंपायर की तरफ देख रहे थे बल्लेबाज क्या हुआ है क्या नहीं हुआ, लेकिन अंपायर ने बताया गेंद है डॉट. अभी 5 में बनाने 18. बढ़िया यहाँ पे क्रिकेट है. बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक न बड़े हथौड़े के घाव तब तक दोस्तों पत्थर भी भगवान नहीं बनता. ये संघर्ष करना पड़ेगा गेंदबाज को, ये संघर्ष करना पड़ेगा बल्लेबाज को. नक्की संघर्ष आता पराकोटीला पोहोचलाय आणि 5 मध्ये अजून करायचे 18 धावा. ओ यावेळी मात्र पहा पुन्हा एकदा पंचाकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. आपल्या या बॉलवर बोटांची जादू दाखवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आता 4 मध्ये 18 करायचे. मॅच आता दूर जायला सुरुवात झाली. रवि की पहचान है सर, फिरकी के जादूगर के तौर पर उनकी एक पहचान है. वो पहचान दिखाते हुए पहली गेंद टिप्पा खाने के बाद विकेटों के ऊपर से गुजरी. ये गेंद टिप्पा खाने के बाद अवे फ्रॉम द बॉडी निकली. यहां से मैं पहले ही बोला एक खटरी की घंटी की हुए ना, जो छक्का मारने वाला बल्लेबाज नॉन स्ट्राइक में और जो प्रेशर में बल्लेबाज है वो स्ट्राइक में. ये दोस्तों नेगेटिव पॉइंट है. यहां पे देखा जाए तो जगदंबा वाशी टीम के लिए यहां पे छोर बदलना पड़ेगा, जगह बदलनी पड़ेगी. अभी भी मुकाबले में जान फूंक सकते, दमखम रखते हैं यहां पे वाशी वाले. उतनी दमखम डोलवी वाले भी रखते हैं. आने वाली 4 गेंदे 18 रनों की आवश्यकता. टकटकी के साथ सभी दर्शक इस मुकाबले का आनंद लेते हुए गावदेवी ट्रॉफी 2026. रवीच्या 2 बॉलवर 2 डॉट आले. त्याने अजून 4 मध्ये 18 करायचे आहेत. जर स्ट्राईक रोटेट झाली असती तर इथे काहीतरी वेगळं चित्र. पुन्हा एकदा बोटावर जादू फिरवली आणि इथे मात्र बॅट्समनला पूर्णपणे बीट केलंय. काय गोलंदाजी करतोय, प्रत्येक बॉल अचूक टाकतोय आणि इथे मात्र आपल्या संघाला जी मॅच फसली होती ती मॅच आता हसवली या गोलंदाज रवीने. अनुभव क्यों जरूरी है सर, ये देखने को मिलता है आपको. अगर इसको अनुभव होता तो सिंगल के साथ नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को ये मौका देता, क्योंकि वो फ्लो में चल रहा था बल्लेबाज ने. तो अनुभव काफी महत्वपूर्ण होता है क्रिकेट में. इस बार कदमों का इस्तेमाल किया था, चहलकदमी की थी. जय यहाँ पे उसको खामोश रखा, मैदान से बाहर जाएंगे. जवळजवळ 7 बॉल डॉट. आता जेव्हा पराजय किंवा विजयाची जेव्हा या ठिकाणी विश्लेषण होईल तेव्हा एकाच गोष्टीवर फोकस होईल की तब्बल 7 बॉल डॉट केले जयने
आणि त्याचमुळे ही मॅच त्यांच्या हातातून निसटून चाललेली आहे. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतंय. परंतु धायरेश्वर डोलवी संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, फिरकीचा जादूगार रवीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्यांनी पहिले 3 बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर विकेट घेतली, म्हणजे आतापर्यंत 4ही बॉल त्याने डॉट टाकलेत आणि या मॅच मध्ये पुनरागमन करून दिले. जय को पता होना चाहिए था कि सिंगल के साथ दूसरे बल्लेबाज को स्ट्राइक देनी ही चाहिए थी. जिस बल्लेबाज के बल्ले से तीसरे ओवर में 5वें और छठे गेंद के ऊपर छक्का आया, वो बल्लेबाज मार सकता था और वो अलग ही रंग में आया था. लेकिन यहाँ पे जय ने देखा जाए तो उसके रंग यहाँ पे उतर दिए, मैं तो कहूंगा, क्योंकि अभी आने वाली 2 गेंदें और 18 रनों की आवश्यकता है. बढ़िया गेंदबाजी रवि की तारीफ करना चाहूंगा. फिर से एक बार उंगलियां फेरी, यहाँ पे ऑन साइड में मारा है और सॉलिड मारा है छक्का. लेकिन यहाँ पे देर आई दुरुस्त आई, मैं तो कहूंगा, क्योंकि एक गेंद में अभी 12 चाहिए. चमत्कारी बचा सकता है. अगर यहाँ पे बीमर गेंद डाली, उसके ऊपर छक्का आया, तो मुझे लगता है जगदम्बा वाशी टीम को कमबैक करने का मौका मिलेगा. लेकिन अगर मगर की बातें नहीं हो जाएगी, क्योंकि ये क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. यहाँ पे प्रेडिक्शन सब फेल हो जाते हैं. यदि किंतु परंतु क्रिकेटमध्ये चालत नाहीत. परंतु मी म्हणेन आत्तापर्यंत रवीने खूप चांगली गोलंदाजी केली, त्याच्यामुळे त्याच्याकडून एखादा नो बॉल टाकणे किंवा वाईट बॉल टाकण्याची आता अपेक्षा थोडीशी दुसरच आहे. आता या मॅचमध्ये थोडीशी फॉर्मॅलिटी जरूर बाकी आहे, परंतु ज्या आशा अपेक्षा होत्या वाशी गावाच्या त्या आता संपुष्टात आलेल्या आहे. परंतु डोलवी संघाचं जरूर कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र औपचारिकता होती, ती देखील संपली. धायरेश्वर डोलवी संघ विजय झालेला आहे आणि विजय संघाला एक सूचना आहे की उद्या तुमचा सामना होईल आणि हा सामना HCC बाल संघाच्या सोबत ठीक 6:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल, याची दक्षता घ्यायची आहे. 6:30 वाजता HCC बाल संघाच्या सोबत धायरेश्वर डोलवी हा संघ खेळेल. याकडे डोलवी संघाच्या कर्णधाराने या गोष्टीची नोंद घ्यायची, लक्षात घ्या. धायरेश्वर डोलवी टीम के 12th मैन हमारे साथ बैठे थे. उन्होंने हमें से बातचीत की कि ये जो जर्सी है उनके लिए लकी है, क्योंकि ये जर्सी